स्वामींची भेट झाल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. स्वामींची भेट झाल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. मग ती भेट मंदिरात किंवा फोटोमध्ये असो. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या सुंदर विचाराने आजच्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे. त्यामुळे निश्चितच आजचा हा दिवस तुमचा चांगला जाणार आहे. तसेच सुख, समृद्धी आणि शांती घेऊन तुमच्या जीवनामध्ये भरभराटी आणण्याचा प्रयत्न स्वामींच्या कृपेनं होणार आहे. श्री स्वामी समर्थ. आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चालेल, पण नाती अशी मिळवा की कोणाला त्याची किंमत पण करता येणार नाही. कारण नात्याची किंमत जर पैशामध्ये झाली तर त्या नात्याला काहीच अर्थ राहत नाही. आयुष्यात हसायला आणि मोकळेपणाने जगायला शिका, कारण आयुष्यातले दुःख कधीच संपत नाही. म्हणून आयुष्याचा आनंद घेत घेत जगायला शिका. तुझ्या वाट्याला दररोज संघर्ष आहे म्हणजे नक्की तुझ्यात काहीतरी खास आहे. म्हणजेच स्वामींची कृपा तुला आता होणार आहे. ज्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये संकटांचं वादळ येतं त्यावेळेस तुम्ही समजून जायचं की स्वामी आपल्या पाठीशी आहेत. स्वामी आपली परीक्षा घेत आहेत. स्वामींची ही परीक्षा खडतर जरी असली तर त्या परीक्षेचा काळ संपल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण होणार आहे. एक नवीन ऊर्जा निर्माण होणार आहे आणि तुमचं जीवन स्वामींच्या कृपेनं नक्कीच चांगलं होणार आहे. आणि स्वामींची कृपादृष्टी लाभल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये येणारे प्रत्येक क्षण हे नक्कीच स्वामींच्या कृपेने आनंदीदायी असणार आहेत. रडू आलं तरी रडपण लढ तुझ्यासाठी. रडू आलं तरी रडपण लढ तुझ्यासाठी, तुझ्या स्वप्नांसाठी, तुझ्यातल्या तुला जपण्यासाठी. आयुष्यात सुख दुःखाने विणलेली प्रत्येकाची एक कहाणी असते. आयुष्यात सुख दुःखाने विणलेली प्रत्येकाची एक कहाणी असते. कधी गोड तर कधी कडू आठवणींची शिदोरी असते. सुख हसण्याच्या रूपात तर दुःख अमृताच्या रूपात वाहते. आठवण्यासारखे बरेच असते आणि विसरण्यासारखे काहीच नसते. माणसाचं जास्त गोड असणं पण धोकादायक असू शकतं. असाच बघा शेवटच्या थेंबा पिकला जातो. हे बाळा, गुरुवारी मी तुला दर्शन देतोय. हा संदेश नाही रे, हे वचन आहे. ज्यांनी तुला सोडलं, ज्यांनी तुला तोडलं त्यांची चिंता करू नकोस. त्यांचं काम निघून जाणं तुझं काम आहे. पुन्हा उभा राहणं. जिथं भडकलास तिथं मी दार उघडतोय. जिथं हरवलास म्हणतोयस ते मी परत आता तुला मिळवून देत आहे. तुझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दुःखांना आता मी सामोरं जात आहे. बाळा, तू घाबरू नकोस. तुझ्या दुःखाची अंत आता होणार आहे. तुझ्या सुखाचा सुरुवात आता तुला इथून पुढे होणार आहे. तुम्ही जर स्वामी समर्थांच्या या मताशी सहमत असाल तर स्वामी समर्थ माझी आई या आपल्या चॅनलला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. उंबराच्या झाडाला स्वयंपूर्ण श्री दत्तांचे स्वरूप मानलं जातं. पण प्रश्न असा येतो, उंबराचं झाडच का? असं काय आहे या वाटीभर शिरा खाताना आपल्याला रवा, काजू, बदाम दिसतात, पण ज्यामुळे आपल्याला शिरा गोड झाला तरी साखर मात्र कुठेच दिसत नाही. लक्षात ठेवा, काही माणसं आपल्या आयुष्यात अशीच साखरेसारखी असतात, पण ती कधीच दिसत नाहीत. मात्र त्यांच्या असण्यानेच आपले आयुष्य गोड होत असते. त्यामुळे अशा माणसांना तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना आपुलकीची वागणूक द्या. इमानदारीने लढणारा विरोधक असावा, पण मनात कपट ठेवून वरवरून आपापलेपणा दाखवणारा जिवलग नसावा. काही माणसं आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीने असतात की जे वरवरून आपल्याला गोड बोलत असतात, पण त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी कपट भावना असते आणि ही कपट भावनाच आपल्याला एक दिवस डुबवत असते. त्यामुळे अशा व्यक्तींपासून नेहमी सावध राहणं गरजेचं असतं. स्वामी नेहमी सांगतात, तू
जे आपल्या मदतीला धावून आले त्यांना कधीच विसरू नको, पण जे तुला कधीच मदत करत नाहीत अशा लोकांपासून तू नेहमी लांब राहण्याचा प्रयत्न कर. जे आपल्या जीवनामध्ये ज्यांच्यामुळं नवीन ऊर्जा आलेली आहे, ज्यांच्यामुळं तुमचं जीवन कुठंतरी घडलेलं आहे, अशा लोकांना तुम्ही कधीच विसरू नका. बदलणार आहे आणि हा बदल मीच करणार आहे. तुझे जीवन नक्कीच बदलणार आहे आणि हा बदल मीच करणार आहे. स्वामी नेहमी आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे राहण्याचा अशा पद्धतीने प्रयत्न करत असतात. इमानदारीने लढणारा विरोधक असावा, पण मनात कपट ठेवून वरवरून आपलेपणा दाखवणारा जिवलग नसावा. मी या 4 गोष्टी मान्य केल्या आहेत. वाईट काळात कोणी साथ देत नाही. या कलियुगात पैसा सर्वस्व आहे. प्रेम नावाची कोणती गोष्ट असते? स्वतःचं दुःख स्वतःकडेच ठेवावं. गजाननांची कृपा जिथे वसते तेथे अंधारही दीप होऊन बसते. विश्वासाने पुढे टाका, पाऊल पुढे टाका. प्रत्येक पाऊल यश तुमच्या चरणी नम्र झाल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या कृपेने नक्कीच आजचा दिवस तुमचा चांगला जाईल. आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला, तसेच इथून पुढे येणारे स्वामींचे नवनवीन संदेश ऐकण्यासाठी स्वामी समर्थ माझी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.